साहेब या कॉपीज. काय म्हणाल इन्स्पेक्टर साहेब? मस्त फर्स्ट क्लास चहा मिळाला ना की साहेबांचा मूड एकदम मस्त होईल. फक्त चहाच ना? एक सिगरेटचं पाकिट पण. काय सिगरेटचं पाकिट? बरं सिगरेटचं राहू द्या, सिगरेटचं मी बघतो, तुम्ही चहाचं बघा. बघतो. आहो तुमच्यासाठी डबा आणलाय. आज खूप दिवसांनी जातोयस ना ऑफिसला? जायची अजिबात इच्छा नाहीये खरं तर, पण मिस्टर कानिटकरांनी कंपल्सरीली बोलवलंय. माहितीये मला. कसं काय? ऑब्वियस आहे ना, ते अचानक घरी आले का तर म्हणे कामाविषयी बोलायचंय, म्हणजेच काहीतरी महत्वाचं असणार आहे. त्याच्याशिवाय असं थोडीच कोणी घरी येतं. आणि ऍक्च्युली आज म्हणूनच मी तुला जरा एक्स्ट्रा डबा दिलाय. कशाला सई? कशाला काय? तूच म्हटलास ना की तुम्ही दोघं एकत्र जेवलात आणि तू तेव्हा डब्यात जे नेलं होतं ते त्यांना खूप आवडलं होतं. मग म्हटलं आजही एकत्र जेवा. त्या माणसासोबत ना जेवायची अजिबात इच्छा नाहीये मला. मला तर चांगले वाटतात बाई ते. मागच्या वेळेस डबा खाऊन काहीतरी वेगळंच रिॲक्ट करत होते, वेड्यासारखे बडबडत काय होते. तेव्हापासून मला असं झालंय की मी बरा आणि माझा डबा बरा. त्याला काय वेडेपणा नाही म्हणत रे विश्वा, मनस्वी असणं म्हणतात. माझं काय रिडिंग आहे माहितीये का? त्यांचं ना त्यांच्या बायकोवर खूप प्रेम असणार आहे. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम असेल आणि त्यामुळेच त्यांना या धक्क्यातून सावरायला ना वेळ लागतो. काय बोलतेस हे तुला कळतंय का सई? काय काय झालंय काय तुला? अचानक काय असं ओरडतोयस? आय एम रिअली सॉरी. काय ना, तुला माहिती नाहीये तो माणूस कसा आहे. हो मग सॉरी, चुकलं माझं. सांभाळून जा. बस 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 बस. वहिनी घर आलं ग. सावकाश होत. ये ये सावकाश. द्या. किती झाले बरं? अहो मी देते ना. नाही कशाला, मी आहे ना, मी देते. एवढं काय? इथवर आलाच आहात तर नाही हे बघा, मी घरात नाही म्हणत, दारापर्यंत तरी चला. या. वहिनी निघते. तू का अगं बाई. ताई, माझा मुलगा गेला. कुठे? तो बघा. अय्या, बऱ्याच दिवसात गेला नव्हता. जरासाठी चुकामुक झाली ना. बऱ्याच दिवसात गेला नाही म्हणजे तब्येत वगैरे ठीक आहे ना? तो बरा आहे, पण त्याचे जे पार्टनर आहेत ना, त्यांची बायको आत्ताशात गेली. फार तरुण होती. आजकाल मुलं फार तरुण वयात जातात. ह्या ज्या काही बातम्या येतात ना, काळजात धस्सू होतं बाई. ताई, काय झालं? येते का? थांबा ना. इथवर आलात, उंबरठ्यापर्यंत चला. नाही वहिनी. प्लीज ताई, माझ्यासाठी. ह्या ना ताई.
सई काय करतेस तू देवघरात? चल, मगासपासून काकू आवाज देत आहेत. चल सई! बघू काही झालं नाही ना तुला? ठीक आहेस ना तू? सई हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तू जा, बघू काकू बोलवत आहेत ना, मी हे सगळं आवरते. पण माझ्याकडून दिवा विझला, ते अशुभ असतं ना. हे अगं काय बोलतेस तू? आणि मला सांग, तू केव्हापासून हे असले विचार करायला लागलीस? असं काहीही नसतं. तनु, त्या बघ काकू पुन्हा आवाज देत आहेत. जा बघू, मी आवरते. सावकाश. नाही अगं काय करत होते मी? उमरा ओलांडला असता. अहो ताई, आई हे तुमचं घर आहे स्वतःचं. तुम्ही तुमच्याच घराचा उंबरठा पुन्हा एकदा ओलांडला असता ताई. चला ना. नाही ग, नाही, खूप मोठी चूक झाली असती आता माझ्याकडून. पापच. तुला माहितीये मी असा माझ्या माहेरचा उमरा नाही ओलांडू शकत. तू मगाशी म्हणालीस ना, बळजबरी करणार नाहीस, आग्रह धरणार नाहीस, मग का करतेस असं? बहिणी अगं तू तरी समजून घे, माझ्या इतर कुठल्याही नात्यापेक्षा श्रीनिवासचा स्वाभिमान, त्यांनी दिलेला शब्द जास्त महत्वाचा. जोपर्यंत त्यांनी दिलेला शब्द पूर्ण होत नाही, मी या घरात नाही येऊ शकत. येणार मी बहिणी, नक्की येणार, पण तेव्हाच जेव्हा माझ्या हातात वास्तुशांतीचं आमंत्रण असेल. आणि एकटी नाही येणार, श्रीनिवास आणि मी, आम्ही दोघं येऊ. तोपर्यंत माहेरचा उमरा नाही ओलांडू शकत मी, नाही ओलांडू शकत. येते वहिनी. ताई काकू, ओकेच ना? काय झालं?